उठले का झोपेतून? अहो जरा सकाळी लवकर उठत जा ना, तुम्हाला माहिती ना चहा पिल्याशिवाय पप्पांना संडासला लागत नाही म्हणून. अहो ननंदबाई, पण चहा तर तुम्ही पण देऊ शकता ना. जर सगळी कामं मीच करायची असतील तर दादाने तुम्हाला कशाला आणलंय या घरात लग्न करून? फक्त झोपा काढाय का? वहिनी, माझ्या शॅम्पूची बाटली संपली आहे, तुमचा शॅम्पू द्या, मला केस धुवायचे. अहो माझा वाला शॅम्पू तुम्हाला नाही चालणार, ते मी ट्रायची हेअर फॉल ट्रीटमेंट घेते ना, मग त्याच्यातलं शॅम्पू वापरते. बरं बरं, नका देऊ, तुमचा लईच माज वाढत चाललेला आहे, आईलाच सांगावं लागतंय. आई, तुझं वहिनीवर लक्ष नाही वाटतं. अगं तुला माहितीये का, ती ना तुला न सांगताय ना केसांची तिकडची ऑनलाईन ट्रीटमेंट देऊ राहिली एवढे पैसे घालून. अगं तुला काय करायचंय? तिचा नवरा कमवितोय, ती तिची पाहिल ना. काय वहिनी, आज तर ड्रेस घातलेला आहे, साड्या काय विकल्या का सगळ्या? ड्रेस काढून ठेवा, साडी घाला, आईला नाही चालणार बर का ड्रेस घातलेला. तुम्ही पण ड्रेसच वापरतात ना? तशी तर मग मी तुझ्या नवऱ्याला राखी बी बांधते, मग काय आता तू बी बांधशील का? काल परवा आली घरात, नाही तर लागली माई बरोबरी कराया. वहिनी एक काम करा ना, तुम्ही माझ्यासाठी जास्वंदाचे फुलं आणि कढीपत्ता घालून तेल बनवा ना. हे बघा ना, माझे केस लय गळू राहिले. अहो ननंदबाई, आता मी कुठं ते जास्वंदीचे फुलं कढीपत्ता शोधत बसू? आणि तसं पण हेअर फॉल फक्त बाहेरून नाही होत, तर कधी कधी ना इंटरनल इश्यू मुळे सुद्धा होतो. त्यामुळे सगळ्यात आधी तर तुम्हाला ना त्याचा रूट कॉज समजून घ्यायला पाहिजे. पण ते मला कसं कळणार? सोपं आहे, तुम्ही ट्राय हेअर टेस्ट द्या ना. ही एक क्विक टेस्ट आहे ज्यामध्ये तुमच्या हेअर फॉलचा रूट कॉज समजून घेतला जातो आणि त्यानुसारच तुम्हाला कस्टमाइज एक हेअर केअर किट बनवून दिली जाते. अहो ताई, मी गेल्या 3 महिन्यापासून त्यांचा हा किट वापरते आणि माझे ना हेअर फॉल जवळ नाहीसा झालेला आहे. मी स्वतःच्या पर्सनल एक्सपिरियन्स वरूनच तुम्हाला सांगते. काय वहिनी, लई छान आहे हो. तुम्ही मला या ट्राय बद्दल आधीच खबर नाही सांगितलं का? केस गळू पार माझा टक्कल व्हायची वाट पाहत होत्या. यांच्या टॉमण्याला काही ट्रीटमेंट नाहीये, पण केसांची तरी होऊ दे.